मागच्या तासामध्ये या धड्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट ज्याचं नाव होतं थेरम ऑन इक्वल रेशोज। तो असा सिद्धांत होता पहा, जर दोन रेशो किंवा दोनपेक्षा जास्त रेशोसाठी सुद्धा तो थेरम लागू होतो। जर रेशो इक्वल असतील तर यांच्या फर्स्ट टर्मची बेरीज आणि यांच्या सेकंड टर्मची बेरीज करून जो हा रेशो मिळतो, हा रेशो यातल्या प्रत्येक रेशोशी म्हणजे ईच रेशो, किती रेशो असत मग यातल्या प्रत्येक रेशोशी हा आलेला नवीन रेशो इक्वल असतो। आणि हा जो सिद्धांत आहे आपण त्याची प्रूफ पण पाहिलो, यालाच थेरम ऑन इक्वल रेशोज असं म्हणतात। आणि मग या सिद्धांताचा वापर करून आपल्याला या प्रॅक्टिस सेट मधली उदाहरणं सोडवायची आहेत। त्यामध्ये पहिला प्रश्न आपण मागच्या तासात सोडवला आहे, त्यातला दुसरा जो एक्झाम्पल आहे तो सेम मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण तसा प्रश्न सोडवला आहे। आता यामध्ये जो तिसरा प्रश्न आहे, शो दॅट, प्रूव्ह दॅट, त्यामध्ये ॲक्च्युअली 5 गणितं आहेत, पण तिसरा, चौथा, पाचवा ही 3 उदाहरणं वगळलेली आहेत। त्यामुळे आपल्याला पहिला आणि दुसरा प्रश्न तिसऱ्यामधले पहिला आणि दुसरा हे 2 प्रूव्ह दॅट, शो दॅट आपल्याला इथे अभ्यासायचे। पहा, हे उदाहरण थोडंसं लेंदी आहे, समजून घ्या। हे 3 टर्म इक्वल आहेत, याच्यामध्ये ए ने गुणलेले, यामध्ये बी ने गुणलेले, यामध्ये सी ने गुणलेले, आणि या दिलेल्या इक्वेलिटीवरून आपल्याला हे इक्वेशन मिळवायचं। आणि ही जी दिलेली इक्वेलिटी आहे याच्यामध्ये पहा, एकामध्ये ए ने मल्टिप्लाय केलेलं आहे, एका टर्म मध्ये बी ने मल्टिप्लाय केलेलं आहे, आणि एका ठिकाणी सी ने मल्टिप्लाय केलेलं आहे। या स्टेप मध्ये अशी क्रिया करायची आपल्याला, यातल्या प्रत्येकाला ए बी सी ने डिवाइड करायचं आहे। ऍक्च्युअली ही रीत करण्याची गरज नसते, इथे लिहिलं तरी चालतं, डिवाइडेड बाय ए बी सी, ए इंटू बी इंटू सी। याच्याने यातल्या प्रत्येक टर्मला डिवाइड केल्यामुळे होईल काय पहा, हे ए ए एलिमिनेट होतील, y प्लस झेड अपॉन बी इंटू सी राहील, यातले बी एलिमिनेट होतील, झेड प्लस एक्स अपॉन ए सी, हे सी एलिमिनेट होतील, एक्स प्लस वाय अपॉन ए बी, असे 3 इक्वल रेशो होतील। आता आपल्याला हे जे इक्वेशन मिळवायचं आहे हे इकडे सिंप्लिफाय करून दाखवतो पहा मी तुम्हाला। ऍक्च्युअली हे ए इंटू बी ए बी आणि हे ए इंटू सी ए सी, हे या प्रकारचं इक्वेशन आपल्याला आणायचं आहे, आणि यामध्ये ए कॉमन घेतल्यानंतर असं इक्वेशन मिळेल। आणि मग या प्रकारे येण्यासाठी बघा, इथे हे जे 3 डिनॉमिनेटर आहेत, या ए बी च्या किमतीमधून हे ए सी ची किंमत मायनस करायची आहे, हे ए बी मायनस ए सी करायचंय। आणि जसं डिनॉमिनेटर मध्ये ए बी मायनस ए सी करणार, तसं न्यूमरेटर मध्ये सुद्धा क्रिया होणार। आणि ह्या रेशिओवर, इक्वल रेशिओवर आपण जो सिद्धांत वापरणार आहे ते करत असताना यांची बेरीज, आणि बेरीज करत असताना तुम्ही अपोजिट नंबर सुद्धा घेऊ शकता, म्हणजे पॉझिटिव्ह घेऊ शकता किंवा निगेटिव्ह घेऊ शकता। आणि मग या दोघांची थोडक्यात बेरीज, बेरजेमध्ये आपण निगेटिव्ह घेतलो तर ती इनडायरेक्टली वजाबाकीच होतं, आणि आपल्याला हे इथं मायनस मिळवायचंय म्हणून वजाबाकी करायची आहे। आणि मग ह्या इक्वल रेशिओवर आपण तो सिद्धांत वापरणार आहे, बाय थेरम ऑन इक्वल रेशोज। ईच रेशो, हे फार महत्वाचं आहे, जेव्हा आपण थेरम वापरणार
तेव्हा यातल्या प्रत्येक रेशोची व्हॅल्यू ही इक्वल असते या नवीन येणाऱ्या रेशोशी. मग नवीन रेशो आणण्यासाठी आपण क्रिया कशी करणार? ह्या प्रकारे AB मायनस AC, कारण अशी क्रिया केल्यानंतरच हे इक्वेशन मिळणार आहे आपल्याला, फर्स्ट रेशो मिळणार आहे. ठीक आहे. मग AB मायनस AC करतोय. मग AB चा न्यूमरेटर आहे x प्लस वाय मायनस AC चा न्यूमरेटर आहे, इथे ब्रॅकेट करावं लागेल कारण मायनस असल्यामुळे. आणि मग पहा x प्लस वाय मायनस z मायनस x, ह्या मायनसमुळे ह्या दोघांचे चिन्ह बदलले. आणि इथं हा A त्याप्रमाणे कॉमन घेता येईल, इथला नॉन कॉमन राहील B, इथला नॉन कॉमन राहील C. आणि मग होईल काय पहा, हे अपोजिट x कॅन्सल होतील, राहील y मायनस z अपॉन a इन ब्रॅकेट b मायनस c. ही व्हॅल्यू आहे यातल्या ईच रेशो. हे तिघं इक्वल आहेत आणि हे तिघं इक्वल आहेत, त्याच्यावर क्रिया केल्यानंतर यातल्या प्रत्येक रेशोची व्हॅल्यू ही सिम्प्लिफाय होऊन आली पहा. तेव्हा फर्स्ट रेशो मिळाला शो दॅट मधला y मायनस z अपॉन a इन ब्रॅकेट b मायनस c. ही व्हॅल्यू कोणाशी इक्वल आहे? यातल्या प्रत्येक रेशोशी. म्हणजे या इक्वेशनची लेफ्ट साइड आहे ईच रेशो आणि राईट साइड ही. पुन्हा याच्यावर आपण थेरम वापरतोय. यातल्या ईच रेशोची किंमत आपल्याला त्या ठिकाणी क्रिया करून मिळणारा रेशो आहे. अगेन ईच रेशो इज इक्वल टू, पुन्हा क्रिया करतोय आपण. आता क्रिया कशी करायची? याप्रमाणे BC मायनस BA सेकंड रेशो प्रमाणे. मग BC हे बघा, हा BC मायनस काय करायचंय? हे इथं सिंप्लिफाय केल्यावर कळेल. BC मायनस BA, BA म्हणजेच AB. आणि मग BC मायनस BA केला त्याप्रमाणे न्यूमरेटरची वजाबाकी करायची. BC ची व्हॅल्यू आहे y प्लस z मायनस BA म्हणजेच AB ची व्हॅल्यू आहे x प्लस y. इथं ब्रॅकेट करायचंय कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस. ब्रॅकेट रिमूव्ह करतोय मी. y प्लस z मायनस x मायनस y अपॉन, या दोघांमध्ये b कॉमन येईल, c मायनस a. हे y कॅन्सल होतील, राहील z मायनस x अपॉन b इन ब्रॅकेट c मायनस a. z मायनस x अपॉन b इन ब्रॅकेट c मायनस a, याला म्हणायचं इक्वेशन 2. ही पण कोणाची व्हॅल्यू आली? ईच रेशोची. म्हणजे हे राईट साइड मिळतायत आपण आणि हे लेफ्ट साइड ईच रेशोच्या किमती आहेत, म्हणजे लेफ्ट साइड इक्वल आहे. अगेन तिसरा रेशो राहिला ईच रेशो इज इक्वल टू, आता याप्रमाणे CA मायनस CB. CA म्हणजेच AC बघा, AC मायनस काय नाहीचंय, हे CA म्हणजेच AC, CB म्हणजेच BC, हा BC. AC z प्लस x मायनस BC, ब्रॅकेट करायचंय y प्लस z. मग इथे z प्लस x मायनस y मायनस z, मायनस असल्यामुळे चिन्ह बदलतील. a कॉमन येईल, सॉरी c कॉमन येईल इथे आणि मग नॉन कॉमन राहतील a मायनस b. पुन्हा इथे z कॅन्सल होतील, राहील x मायनस y अपॉन c इन ब्रॅकेट a मायनस b. हा आहे इक्वेशन 3. बघा x मायनस y डिनॉमिनेटर c इन ब्रॅकेट a मायनस b. मग आपल्याला हे तिघं इक्वल दाखवायचेत हे शो दॅट मध्ये. आणि मग हे तीन इक्वेशन जे मिळाले बघा, हा इक्वल टू हा इक्वल टू हा इक्वल दाखवायचे, राईट साइड इक्वल दाखवायचे. त्यासाठी ह्या राईट साइडच्या ज्या किमती मिळाले त्यांची लेफ्ट साइड पहा काय आहे, ईच रेशो ईच रेशो ईच रेशो. म्हणजे यातल्या या प्रत्येकाची व्हॅल्यू हे तिघ आहेत. आणि हे तिघ कसे आहेत? हो इथं इक्वॅलिटी. मग हे तिघ इक्वल आहेत म्हणजे ईच रेशो म्हणजे हे तिघ इक्वल आहेत. आणि हे जे नवीन इक्वेशन मिळालेत यांच्या लेफ्ट साइड मधले हे तिघ इक्वल आहेत. ईच रेशो म्हणजे हे तिघ जर इक्वल असतील तर यांचे राईट साइड पण नक्कीच कशा असायला पाहिजेत? इक्वल असायला पाहिजेत. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 to 3 ही स्टेप लिहायची. शो दॅट काढून टाकायचंय.
फ्रॉम इक्वेशन 1 2 3 हे बघा y मायनस झेड अपॉन a इन ब्रॅकेट b मायनस सी इक्वल टू हे इथे आपलं इक्वेशन प्रूव्ह झालेलं आहे. हे दिलेलं होतं, ए बी सीने डिवाइड केलं, असे 3 इक्वल रेशिओ मिळाले. याच्यावर कालच्या तासात शिकलेला थेरम अप्लाय केलं आणि अप्लाय केल्यानंतर यातल्या प्रत्येक रेशिओची व्हॅल्यू आपल्याला हे शो करायचं आहे म्हणून आपण ए बी मायनस ए सी केलं. हे ए बी मायनस ए सी केलं, तीच क्रिया न्यूमरेटर मध्ये केलो, सिम्प्लिफाय केलो तर इक्वेशन 1 मध्ये पहिला रेशो आला, इक्वेशन 2 मध्ये दुसरा आला, इक्वेशन 3 मध्ये तिसरा आला. हे तिघही ईच रेशोची व्हॅल्यू आहे, लेफ्ट साइड इक्वल आहे म्हणून राईट साइड इक्वल घेऊन हे आपलं इक्वेशन पहा. हे नेक्स्ट एक्झाम्पल सेम आताप्रमाणेच आहे पण त्यापेक्षा खूप सोपं आहे. हे 3 रेशिओ आपल्याला इक्वल दिलेले आहेत. पुस्तक समोर घ्या म्हणजे प्रश्न कळेल. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे यातल्या प्रत्येक रेशिओची व्हॅल्यू शो दॅट ईच रेशिओ इज इक्वल टू 1. आणि मग पहिल्या स्टेपला हे दिलेलं उदाहरण लिहून घ्यायचं आहे. मी आता डबल लिहित नाही, हे असं म्हणजे हे 3 रेशिओ आपल्याला इक्वल दिलेले आहेत. आणि जेव्हा रेशिओ इक्वल असतात तेव्हा या थेरम नुसार बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ हे लक्षात घ्या, महत्वाचं आहे. यातल्या प्रत्येक रेशिओची व्हॅल्यू जेव्हा आपण इक्वल रेशिओवर थेरम अप्लाय करणार तेव्हा यातल्या प्रत्येक रेशिओची व्हॅल्यू ही यांच्यावर क्रिया करून येणाऱ्या रेशिओशी इक्वल असते. आणि मग यांच्यावर क्रिया करायची आपल्याला, यांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकता. x प्लस y प्लस z, न्यूमरेटर्सची मी बेरीज केलेली आहे. सेम डिनॉमिनेटर्सची तशीच क्रिया करायची आहे. 3x मायनस y मायनस z प्लस 3y मायनस z मायनस x प्लस 3z मायनस x मायनस y. न्यूमरेटर ॲज इट इज x प्लस y प्लस z. आता पहा डिनॉमिनेटर मध्ये काय होईल. हे 3x मायनस x 2x राहतील आणि 2x मधून पुन्हा x मायनस केले याचा अर्थ फक्त काय राहतं, xच राहतं. किंवा अशी एक स्टेप करा. हे 3x, हे मायनस x आणि मायनस x यांची बेरीज येतं मायनस 2x. एक स्टेप करूया, सोपं जातं. प्लस 3y, हे मायनस y आणि हे मायनस y यांची बेरीज येतं मायनस 2y प्लस हे 3z. सेम हे मायनस z आणि हा मायनस z यांची बेरीज येतं मायनस 2z. आता सोपं होईल का. x प्लस y प्लस z अपॉन 3x मायनस 2x x, 3y मायनस 2y y, 3z मायनस 2z z. बघा आपल्याला प्रत्येक रेशिओची व्हॅल्यू प्रश्न समोर घ्या. काय करायचं आपल्याला, प्रत्येक रेशिओ इज इक्वल टू 1 दाखवायचं. ही जे सोडवतोय आपण ही कशाची किंमत आहे वर लिहिलेली आहे. प्रत्येक वेळा लिहायची गरज नाही, शेवटच्या स्टेपला लिहिलं तरी चालतं. ईच रेशिओ म्हणजे यातल्या ईच रेशिओची व्हॅल्यू हे क्रिया करून सिम्प्लिफाय झाला हा. आणि मग x प्लस वाय प्लस झेड ला x प्लस वाय प्लस झेड ने म्हणजे पूर्ण हे ट्रायनोमियल सेम आहेत. एखाद्या संख्येला त्या संख्येने भागलो तर भागाकार 1 येतो. म्हणजेच ईच रेशिओची व्हॅल्यू काय आलेली आहे 1. देयरफॉर ईच रेशिओ इज इक्वल टू 1 हे आपल्याला उत्तर मिळेल. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन असा चौथा प्रश्न आहे या प्रॅक्टिस सेट मधला. तिसऱ्या प्रश्नातले 2 आपण एक्झाम्पल्स घेतलो. त्याच्या पुढे अजून 3 एक्झाम्पल्स होती, ती या वर्षीसाठी वगळण्यात आलेली आहेत वेळेच्या अभावी.
मग हा चौथा प्रश्न, यामध्ये दोन गणिते सेम आहेत, मी एक घेणार आहे, एक तुम्हाला करायचं आहे. आणि असं उदाहरण 4.3 मध्ये सुद्धा सोडवलंय आपण, पण त्या ठिकाणी ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज, इन्व्हर्टेंडो, अल्टरनेंडो, कॉम्पोनेंडो, डिव्हिडंडो या क्रियाचा वापर करून आपण असं उदाहरण सोडवलेलं आहे. इथे मात्र जो आपण सिद्धांत शिकलो इक्वल रेशोवरचा, की रेशोवर क्रिया केल्यानंतर येणारा रेशो त्यातल्या प्रत्येक मूळ रेशोशी इक्वल असतो, त्या थेरमच्या आधारे आपण हे आता उदाहरण सोडवणार आहे. बघा, त्याच्यासाठी यांच्या अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट मधले जे टर्म्स आहेत ते थोडंसं सेम येणं महत्वाचं आहे. बघा, पहिल्यांदा उत्तराच्या पहिल्या स्टेप मध्ये हे उदाहरण लिहितोय मी. आता यातला हा जो सेकंड रेशो आहे, या सेकंड रेशोच्या प्रत्येक टर्मला आपल्याला एका नवीन टर्मने मल्टिप्लाय करायचंय. कशामुळे करायचंय कळेल, पहा मी सांगतो. हे 4x - 5 अपॉन 2x + 3, इथे 16x² आहे. जर मी याला 4x ने मल्टिप्लाय केलो न्यूमरेटरला, तर डिनॉमिनेटरला पण 4x नेच मल्टिप्लाय करावं लागेल. मग 4x ने मल्टिप्लाय केल्यामुळे होईल काय, हे 4x कॅन्सल होतील पहा, त्याच्यामुळे व्हॅल्यू बदलणार नाही. अशी क्रिया आपण करू शकतो. आपण प्रॉपर्टीज ऑन इक्वल रेशोज पाहिलो. मग 4 × 4 16x² आणि 4x × 5 20x येईल. आणि मग हे टर्म इथे सेम आल्यामुळे ते जर अपोजिट आले तर एलिमिनेट होतील. आणि आपला उद्देश आहे इक्वेशन सॉल्व करायचंय, व्हेरिएबलची किंमत काढायची आहे, ती काढता येतं. त्यासाठी या सेकंड रेशोच्या दोन्ही टर्मला 4x ने आपण मल्टिप्लाय करतो. आणि मग मल्टिप्लाय केल्यामुळे पहा, सिंप्लिफाय करून काय येईल, 4 × 4 = 16x² - 20x अपॉन 4 × 2 = 8x² + 12x. आणि मग बघा आता काय होईल. हे टर्म सेम आले, हे टर्म सेम आले, यांच्यावर आपण जर ती क्रिया केली बाय थेरम ऑन इक्वल रेशोज, या थेरम नुसार ईच रेशोची व्हॅल्यू, हे फार महत्वाचं आहे, डावी साईड काय असते, यातला प्रत्येक रेशो. मग आपण यांच्या अँटीसिडंटची क्रिया करायची आहे, न्यूमरेटर्स मध्ये क्रिया करायची आहे. 16x² - 20x + 9. जर मी इथं हे ऍडिशन घेतलो तर 16x² 16x² प्लस राहतील. ते सेम साइन असल्यामुळे एलिमिनेट होणार नाहीत. म्हणून आपल्याला उलट क्रिया करायची आहे, इथे ऍडिशनच्या ऐवजी सबट्रॅक्शन करायचं आहे. आणि म्हणजे हा प्लसचा मायनस होईल आणि त्याच्या पुढचा मात्र त्या सबट्रॅक्शन मुळे मायनसचा प्लस होईल. सेम डिनॉमिनेटर मध्ये तसंच आहे, 8x² + 12x + 21. आणि मग इथून सबट्रॅक्शन मुळे 8x² मायनस होईल आणि हा मात्र प्लसचा मायनस होईल. आणि मग बघा ईच रेशोची व्हॅल्यू काय मिळतं, हे अपोजिट टर्म कॅन्सल होतील, हे अपोजिट टर्म कॅन्सल होतील, 9/, हे टर्म कॅन्सल होतील, 12x कॅन्सल होतील, 21. ही व्हॅल्यू आलेली आहे ईच रेशोची. मग आता ईच रेशोची ही व्हॅल्यू आलेली आहे. ईच रेशो म्हणजे कोण, हे बघा, हा आणि हा, या दोघांवर आपण क्रिया केलो, बरोबर आहे. मग या दोघांवर क्रिया केलो तर ईच रेशोची व्हॅल्यू 9/21 आली. मग यापैकी तुम्हाला जो सोपा वाटतो तो या ठिकाणी ठेवा. ईच रेशो म्हणजे हा पण, ईच रेशो हा पण. मग या दोघांपैकी हा सोपा आहे. या ईच रेशोची व्हॅल्यू मी हा 4x - 5 अपॉन 2x + 3 ठेवतोय इथे. आणि मग इज इक्वल टू 9/21. उद्देश काय, इक्वेशन सॉल्व करायचंय, x ची किंमत काढायची.
आता याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 21 इंटू 4x मायनस 5 9 इंटू 2x प्लस 3 या दोघांचा गुणाकार 21 चोक 84x मायनस 21 पाचशे 105 9 दुने 18x अधिक 9 त्रिक 27 आणि मग हे 18x इकडे मायनस होते 84x. ॲक्च्युअली इथं तुम्ही याला सिम्प्लिफाय पण करू शकता. इथे करू शकता. सर्वात सोपं ईच रेशो इज इक्वल टू कॅल्क्युलेशन सोपे होतील बघा. 3 त्रिक 9 3 7 21 3/7 हे केलं तर अजून पुढे सोपं होईल. म्हणजे 9/21 च्या ऐवजी 3/7 ठेवायचं. 7 ने याला मल्टिप्लाय करायचं, 3 ने याला मल्टिप्लाय करायचं. तसं पण चालतं, पण हे सोपं जातं, संख्या लहान येतात म्हणून. मग आता पुढे 7 चोक 28x मायनस 7 35 3 दुने 6x अधिक 3 त्रिक 9 28x मायनस 6x 9 मायनसचा 35 प्लस होईल. 28 मधून 6 गेले 22x 9 आणि 35 ची बेरीज 44 x बरोबर 44 भागिले 22 म्हणून x बरोबर 2. ही x ची व्हॅल्यू, व्हेरिएबलची व्हॅल्यू जी या इक्वेशनला सॅटिस्फाय करते. म्हणजे 2 हा या इक्वेशनचा सोल्युशन आहे. सोल्युशन आपण मागच्या याच्यात पाहिलं होतं. कॉम्पोनेंडो, डिव्हिडंडो असे ऑपरेशन ऑन इक्वल रेशो ह्या क्रिया करून इक्वेशन सोडवता येतात. इवन दो थेरम ऑन इक्वल रेशोज ही प्रॉपर्टी वापरून सुद्धा आपण या प्रकारे इक्वेशन सॉल्व करू शकतो. सेम उदाहरण आहे या चौथ्या प्रश्नातलं दुसरं, ते तुम्ही सोडवा.